नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत आता 9,440 पदांची पदभरती निघालेली आहे. लागताच तुम्हाला 22,500 पासून ते 81,100 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पत्र नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत भारतीय डाक विभागामध्ये जी नवीन पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. कमेंटमध्ये मला तुम्ही नक्कीच सांगा की महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन नवीन भरती येतील त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन. बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत जे नोटिफिकेशन जारी केले त्याची तुम्हाला जाहिरात दिसत आहे. बघा, ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. ग्रामीण रोजगार सेवक ही पदाचं नाव असणार आहे. पदसंख्या असणार आहे 9,440. यामध्ये विभागाचं नाव असणार आहे पंचायत राज विभाग. बघा, आता कोणत्या कासाठी किती रिक्त जागा असणार आहे. UR या कासाठी 4,344 वेकेन्सी, OBC करता 2,470 वेकेन्सी, EWS या कासाठी 1,211 वेकेन्सी असणार. SC कासाठी 799, ST कासाठी 580, EXS या कास्ट करता 83 जागा वेकेन्सी रिक्त असणार आहे. बघा, तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे, तर तुम्हाला इथे फक्त 12वी पास असणे आवश्यक असणार, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा, तुम्हाला प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे. 25,500 पासून ते 81,100 पर्यंत प्रति महिना तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर बघा, आता तुम्हाला वय मर्यादा काय लागणार आहे. 18 ते 40 वर्ष ही तुमची वय मर्यादा असणार आहे. येथे SC आणि ST कास्ट करता 5 वर्षाचं कन्सेशन भेटेल आणि OBC करता 3 वर्षाचे तुम्हाला कन्सेशन भेटणार आहे. ॲप्लिकेशन फी बघा किती लागणार आहे. जर्नल, OBC, EWS या कासाठी 250 रुपये, SC आणि ST कास्ट करता 150 रुपये ही तुमची अर्ज शुल्क असणार आहे. बघा, असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेटमध्ये तुमचं 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. बघा, आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे, तर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 11 फेब्रुवारी 2026 पासून होणार आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 12 मार्च 2026 असणार आहे. मित्रांनो, जे कोणी पण यासाठी पात्र असणार तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.